नमस्कार. कथाकथन चोपन कथेचं नाव आहे माणसात देव पहा. माणसात देव पहा. साहिल नावाचा लहान मुलगा शाळेत शिकत होता. वर्ग शिक्षिकेने त्यांना एक गोष्ट सांगितली. ध्रुव बाळाला रानात देव भेटला. ध्रुव बाळाला रानात देव भेटला हे साहिलला समजले, उमजले, कळले. तो आपल्या मॅडमला म्हणाला, वर्ग शिक्षिकेला म्हणाला, ध्रुव बाळ किती मोठा होता. ध्रुव बाळ किती मोठा होता. वर्ग शिक्षिकेने सांगितलं, तुमच्या एवढाच ध्रुव बाळ होता. तुमच्या एवढाच ध्रुव बाळ होता. साहिल घरी गेला आणि आईला म्हणाला, मी मित्राबरोबर सहलीला जाणार असं सांगितलं. आता रानात ध्रुव बाळाला देव भेटला. रान कसं असतं हे त्याला माहीत नव्हतं. तो लहान होता. रान कसं असतं हे त्याला माहीत नव्हतं. एका मोठ्या मुलाला त्यांनी विचारलं तर मोठ्या मुलानं सांगितलं, रानात झाडी खूप असतात. आणि एका दुसऱ्या मित्रानं सांगितलं, आपल्या गावाबाहेर ना एक सुंदर बाग आहे आणि त्या बागेमध्ये भरपूर झाडी आहे. आणि म्हणून आईला तो सांगतो, मी मित्राबरोबर सहलीला जात आहे. मग आईनं काय केलं पहा, की लाडू, सरबताची बाटली पिशवीत घालून त्याला दिली आणि तो सहलीला चालला. पण प्रत्यक्षात तो एकटाच जाणार होता. मित्र बरोबर नव्हता. आईला काही सांगितलेलं असतं, मी मित्राबरोबर सहलीला जात आहे. तो त्या बागेत गेला आणि चालत गेल्यामुळे तो थकलेला होता. त्याला भूक लागलेली होती. तो एका झाडाखाली बसला आणि तो पिशवीतील लाडू, पिशवीत जी काही लाडू आहेत आणि सरबत आहे ती बाटली काढत होता. इतक्यात त्याला समोरच्या झाडाखाली एक वृद्ध दिसला. तो भुकेलेला होता असं याला कळलं. त्याचा चेहरा भुकेलेला होता हे साहिलला समजलं. त्याने काय केलं, की आपल्या पिशवीतला एक लाडू त्या वृद्धाजवळ गेला आणि त्या वृद्धाला एक लाडू दिला. त्यानं त्या वृद्ध माणसानं स्मित हास्य करून साहिलकडे पाहिलं आणि ते सुंदर हास्य त्यानं पाहिलं. किती सुंदर हास्य आहे हे त्यानं पहिल्यांदा पाहिलं. नंतर त्याला ते सुंदर हास्य पुन्हा पाहावंसं असं वाटलं. म्हणून पुन्हा त्यानं काय केलं, बाटलीतील सरबती त्या वृद्धाला दिला आणि त्याचं हास्य अधिकच खुललं त्या वृद्धाचं. सायंकाळपर्यंत तो काय करत होता, आपल्या सरबत बाटलीतला किंवा लाडू तो त्या वृद्धाला देतच राहिला. आणि सायंकाळी घरी परत येत असताना त्या वृद्धानं त्या बाळाला, साहिलला पोटाशी धरलं. त्या वृद्धानं त्या साहिलला पोटाशी धरलं. नंतर साहिल घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. त्याची मुद्रा आनंदित होती. हे पाहून आई म्हणते, सहल चांगली झाली वाटतं. सहल चांगली झाली वाटतं. साहिल म्हणतो, आज मला देव भेटला. आज मला देव भेटला. आणि देवाचं हास्य इतकं सुंदर होतं, फार सुंदर होतं देवाचं हास्य. मी त्या देवाला
लाडू दिले, सर्व दिला. फार सुंदर हास्य होतं. असं तो आईला म्हणतो की मला बागेत आज देव दिसला, देव भेटला आणि त्याचं हास्य पाहून मी खुश झालो. सुंदर होतं हास्य. आणि तो वृद्ध मनुष्य तो त्यांच्या घरी जातो. तेव्हा त्या वृद्ध माणसाची आनंदी मुद्रा पाहून, खुश पाहून, त्या वृद्धाचे जो कोणी मुलगा होता तो मुलगा म्हणतो, आज बाबा फार खुश आहे, आज आनंदी मुद्रा आहे, आज हसत आहे. तर वृद्ध आपल्या मुलाला म्हणतो, आज मला बागेत देव भेटला आणि देवानं मला लाडू सरबत खायला दिला. असं तो वृद्ध आपल्या घरी गेल्यावर मुलाला सांगतो, आज मला बागेत देव भेटला, देव भेटला असं सांगतो. थोडक्यात काय की या कथेतून असा बोध घ्यायचा आहे की माणसात देव पहा, दगडधोंड्यात देव नाही, माणसात देव पहा. लक्षात ठेवा. धन्यवाद.